माझा कांदा म्हणजे असं अजिबात त्याच्यात मन नव्हतं लागत. आणि फवारणीच्या समजा 3-4 दिवसानंतरच मला त्या औषधाचा असा काहीतरी वेगळा रिझल्ट अनुभवास मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं आपण औषध घ्यायला गेल्यानंतर एका मॅडमचं जे आपल्याला सांगणं आहे ते अगदी समजदारपणाचं सांगणं आहे. जर तुम्ही बघू शकता कांद्याची साईज वगैरे कलर फवारणी झाल्याच्या नंतरच साईजचा परिणाम दिसू लागला. आणि पातीचा कलर पण अजून हिरवा तसा आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मनसुरी. आज आपण नेवरगाव येथील विकास भाऊ देवकर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आपण त्यांना जागवार तसेच इकोविटा आणि साईज मास्टरचा तिन्ही स्प्रे दिलेला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांना कसा रिझल्ट मिळाला. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव विकास विश्वनाथ देवकर, राहणार नेवरगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मोबाईल नंबर 90 22 55 23 26. तर तुमचे कांदे आपले स्प्रे मारण्याआधी कसं दिसत होता प्लॉट? म्हणजे मी जेव्हा सगळ्यात पहिली जागेवर जेव्हा फवारणी घेतली त्यावेळेस माझा कांदा म्हणजे असं अजिबात त्याच्यात मन नव्हतं लागत. माझ्याकडून समजा 1.5 महिन्याचा कांदा झाल्यानंतर मी जागेवरची फवारणी केली आणि फवारणीच्या समजा 3-4 दिवसानंतरच मला त्या औषधाचा असा काहीतरी वेगळा रिझल्ट अनुभवास मिळाला. कारण मी याच्या पहिले कधी इकोमॅक्सचे काही औषध वगैरे वापरले नव्हते, त्याच्यामुळं मला त्याचा रिझल्ट चालू झाला. मग त्याच्यानंतर मी मॅडमला विचारलं होतं समजा मला याच्यानंतर कोणती फवारणी घ्यावं लागेल काही नाही. तर मॅडमनं सुचवलं होतं की तुम्हाला याच्यानंतर थोडं साईज गोलाई यासाठी का इकोविटा म्हणून औषध येतं ते घ्यावं लागेल. मग त्याच्यानंतर मी त्याची दुसरी फवारणी घेतली आणि आता समजा 7-8 दिवसापूर्वी मी त्या इकोमॅक्सच्या साईज मास्टरची फवारणी घेतलेली आहे. तर 1-8 दिवसानंतर मला त्याचा रिझल्ट चालू झाला कांद्याचा. तुम्ही बघू शकता कांद्याची साईज वगैरे कलर एकदम, आणि साईज म्हणजे फवारणी झाल्याच्या नंतरच साईजचा परिणाम दिसू लागला. आणि पातीचा कलर पण अजून हिरवा तसाच आहे आणि साईज फक्त बनायला चालू झाली आहे. तर भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव वैभव विश्वनाथ देवकर. तर तुम्हाला कसा रिझल्ट वाटू राहिला आपल्या साईज मास्टर जागवारचा? रिझल्ट खूप छान आहे. तर हे दोन्ही पण भाऊ औषध मारून तुम्ही समाधानी आहेत का? हो, खूप समाधानी आहे. कारण की आम्ही समजा 2 वर्षापासूनच कांदे करतोय, पण मी मागच्या वर्षी मला काही असं एवढा खास औषधाचा काही रिझल्ट आला नाही. तर मी ह्यावेळेस आमच्या गावातला ग्रुप आहे तर शेतकरी ॲग्रो क्लिनिक म्हणून, तो ग्रुपला मी जॉईन झाले गेलो. त्याच्यानंतर मी थोडी माहिती मिळवली त्या ग्रुपवर. समजा नवीन पोस्ट पडत राहते मॅडमच्या, ते वाचून वगैरे मग मी त्या क्लिनिकला भेट दिली. आणि त्याच्यानंतर मॅडमचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण औषध घ्यायला गेल्यानंतर एका मॅडमचं जे आपल्याला सांगणं आहे ते अगदी समजदारपणाचं सांगणं आहे. एकदम समजून सांगणार कशी फवारणी घ्यायची, किती प्रमाण वापरायचं, कोणत्या वेळेस फवारायचं, काही नाही. त्याच्यामुळं आम्ही त्याला पण समाधानी आहे. कारण की मॅडमचं सांगण्याची पद्धत खूप भारी आहे. औषधाचा रिझल्ट तर भारी आहे, त्याच्यावर मॅडम जे समजून सांगतात ते आणखी भारी आहे. तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा आहे? समजा साधारणतः हा प्लॉट आहे का आज आमचा 84 दिवसाचा कंप्लीट झालेला आहे. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता हा 84 दिवसाचा प्लॉट आहे. अजून पण पात ही टाईट फिट आहे आणि पंजा पण तुम्ही पाहू शकता आणि कांद्याची साईज पण तुम्ही पाहू शकता आणि कलर वगैरे पण चांगलं आहे. तर साईज मास्टर वापरून 8 दिवस झाले. हो, 8 दिवस झाले. 8 दिवसात तुम्ही पाहू शकता कांदा कसा झालेला आहे. तर भाऊ तुम्ही पण समाधानी आहे? हो. तर शेतकरी बंधूंनो असेच तुमचे वेगवेगळे कोणत्याही पिकाबद्दल काही समस्या असेल तर आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिकला अवश्य भेट द्या. धन्यवाद.